एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे thermodynamics. So first of all we will see what is the thermodynamics and why it is important to study. मी पहिले तुम्हाला हे सांगतो की थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय आणि थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे. सो इफ यू विल सी दिस वर्ड therm means heat, means energy, and dynamics means changing. So what is the thermodynamics? Therm means heat. This is not a definition, this is the meaning of thermodynamics. What is the thermodynamics? Therm means heat, means energy, means changing. एनर्जी ही बदलत राहते. कशी बदलत राहते ते समजण्यासाठी मी एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. यस, जस्ट इमॅजिन करा आत्ताच तुम्ही कॉलेजमधून आले, हे तुमचं घर आहे आणि हा तुमचा क्लास. हाऊस. तुम्हाला एक 5 मिनिटात क्लासमध्ये जायचं आहे. तुम्ही घरी आले, आत्ताच कॉलेज करून आलेले, कॉलेजमधून आत्ताच आलेले. तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे किंवा 2 मिनिट आहे, कमी वेळ आहे. तुम्ही काय करा, तुमच्या मम्मीला सांगाल तुम्हाला भूक लागली आहे, तुमची एनर्जी संपली आहे. एनर्जी हा शब्द तुम्ही वापराल. मम्मी काहीतरी जेवायला दे, मम्मीकडे वेळ कमी आहे. मम्मीने काय केलं, तुम्हाला 2 चिप्स दिले, पोटॅटो चिप्स. ते चिप्स तुम्ही खाल्ले. तुमच्याकडे सायकल आहे, तुम्ही सायकलवर बसले. सायकलवरून तुम्ही 2 किलोमीटर क्लास, तुमच्या घरापासून 2 किलोमीटर क्लास, 2 किलोमीटर सायकलवर तुम्ही आले क्लासवर. क्लासमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं की अरे आज तर मी काहीच खाल्लं नाही, फक्त 2 चिप्स खाल्ले होते, 2 किलोमीटर सायकल चालवत पूर्ण चिप्सची एनर्जी संपली, आता माझ्यात कुठलीच एनर्जी नाही आहे. पण खरंच एनर्जी संपते का? एनर्जी तर डायनॅमिक्स आहे. एनर्जी क्रिएट करता येत नाही, एनर्जी नष्ट करता येत नाही. मग तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला असं स्वतःला वाटतंय की आपली एनर्जी संपली आहे. मग खरंच एनर्जी संपली आहे का? एनर्जी खरंच संपली आहे का? एनर्जी संपली म्हणजे काय? डिस्ट्रॉय झाली आहे? खरंच असं झालं आहे का? वी विल जस्ट सी दिस अगेन. सी, हेच एक्झाम्पल आपण थोडं मॉडिफाय करू. दिस इज अ हायपोथेटिकल एक्झाम्पल, इमॅजिनरी एक्झाम्पल. तुम्हाला एनर्जी ही कशी चेंज होते, एनर्जीचे कसे वेगवेगळे फॉर्म असतात ते समजण्यासाठी मी एक्झाम्पल देतोय. नीट बघा. यस, आपण याला थोडं मॉडिफाय करू. तुम्ही घरून निघाले, तुम्ही चिप्स खाल्ले, चिप्समध्ये होती केमिकल एनर्जी. तुम्ही त्याचं डायजेशन केलं, कॉम्प्लेक्स फॉर्मचं सिम्पल केमिकल्समध्ये कन्व्हर्जन केलं, ते केमिकल्स तुमच्या ब्लडमध्ये आले. त्याच्यानंतर तुम्ही सायकलवर बसले, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन. सुरुवातीला होती केमिकलचं कन्व्हर्जन तुम्ही मेकॅनिकलमध्ये केलं. सायकल चालायला लागली, सायकलने स्पीड पकडला, वेलॉसिटी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. यस, आता आपण ह्या सायकलला थोडं मॉडिफाय करू म्हणजे एनर्जीचे अजून इंटर कन्व्हर्जन्स, अजून जास्त आणि जास्त इंटर कन्व्हर्जन्स तुम्हाला पाहायला भेटतील. या सायकलवर या ठिकाणी आपण एक बॅटरी ठेवू. त्या बॅटरीचे 2 इलेक्ट्रोड्स आपण टायरला जोडू. या ठिकाणी एक डायनॅमो नावाचं एक डिव्हाइस येतं, आपण ते डिव्हाइस जोडू. डायनॅमोचं काम काय असतं? इट इज जस्ट लाईक अ विंड मिल. हवा आल्यानंतर चाक फिरतं आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तसं सायकल चालत असताना तिचं टायर फिरतं आणि त्याच्यामधून याला मोशन भेटते, ते स्वतः फिरतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतं. म्हणजे आता कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं आहे इलेक्ट्रिकल. आता इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ती इलेक्ट्रिकल एनर्जी बॅटरीमध्ये परत सेव्ह होते आणि जेव्हा ती सेव्ह होते तेव्हा ती परत सेव्ह होते इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. पहा, एनर्जी संपली नाही आहे. तुम्ही सायकल का चालवू शकले? कारण तुमच्या बॉडीमध्ये केमिकल एनर्जी आहे. चिप्स खाल्ले तुम्ही, त्याची एनर्जी तुम्हाला भेटली आहे. नीट पहा, केमिकल एनर्जीचं मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकलचं, कायनेटिकमध्ये कायनेटिकचं, इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकलचं, परत कशामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे? केमिकलमध्ये. म्हणजे एनर्जी ही कंटिन्युअसली चेंज होते.
यस. त्याच्यानंतर आपण ही बॅटरी उचलली, ही बॅटरी आणली या ठिकाणी, त्या बॅटरीला या ठिकाणी एक UV लाईट लावला. आता पहा केमिकलचं परत झालं इलेक्ट्रिकल. या वायरमधून जेव्हा ती फ्लो होत होती तेव्हा ती इलेक्ट्रिकल एनर्जी होती. इथून लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, तिचं कन्व्हर्जन परत झालं लाईटमध्ये. या ठिकाणी आपण एक झाड लावलं, बटाट्याचं झाड, पोटॅटो प्लांट. ड्यू टू द लाईट एनर्जी प्लांट्स विल अंडरगो फोटोसिंथेसिस, प्लांटचं फोटोसिंथेसिस होईल आणि ते त्याचे जे पानं आहे ते फूड बनवतील आणि ते स्टोअर होईल. आता बटाट्याचं झाड आहे, आंब्याचं झाड असतं तर आंब्यामध्ये झालं असतं, बटाट्याचं झाड आहे बटाट्यामध्ये होईल. येस. सो हियर यू विल सी द पोटॅटो, सॉरी हियर यू विल सी द पोटॅटो. नाउ अगेन लाईट एनर्जी इज कन्वर्टेड टू द केमिकल. परत ते बटाटे घ्या, आईला द्या, परत त्याचे चिप्स होतील. म्हणजे काय, एनर्जी नष्ट नाही झाली आहे. दिस इज अ हायपोथेटिकल एक्झाम्पल बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. नीट बघा, केमिकलचं मेकॅनिकल, मेकॅनिकलचं कायनेटिक, कायनेटिकचं इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकलचं केमिकल, केमिकलचं इलेक्ट्रिकल, अगेन इलेक्ट्रिकलचं लाईट आणि लाईटचं परत केमिकल. म्हणजे एवढ्या फॉर्ममध्ये एनर्जी कंटिन्युअसली काय झाली आहे, चेंज. अँड दिस इज अ थर्मोडायनॅमिक्स. या एक्झाम्पलवरनं तुम्हाला हे कळेल की एनर्जी, हीट म्हणजेच एनर्जी किती डायनॅमिक आहे, किती चेंज होते. आता तुम्ही म्हणत आहात की तुमची एनर्जी संपली आहे, पण ती संपली नाही, ती नेचरमध्ये कुठे ना कुठे दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेली आहे. सो दिस इज वॉट मी आत्ता तुम्हाला हे सांगितलं की एनर्जी ही किती डायनॅमिक आहे, एनर्जी ही किती चेंज होते. आता पुढचा टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास. वाय टू स्टडी. इन फ्युचर तुम्ही सायन्सच्या कुठल्याही ब्रँचमध्ये गेले तर या चॅप्टरचा खूप मोठा रोल आहे. नॉट ओनली इन सायन्स, तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पण याचा खूप जास्त रोल आहे. सिम्पल एक्झाम्पल घ्या, तुमचा मोबाईल घ्या. प्रत्येकाकडे वेगळा मोबाईल असतो, त्याचा बॅटरी बॅकअप वेगळा असतो. बॅटरी बॅकअप म्हणजे काय, इट इज अ काइंड ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, तिथं थर्मोडायनॅमिक्स आहे. यस. तुम्ही गाडीचा एक्झाम्पल घ्या, गाडीमध्ये पेट्रोल टाका, त्या पेट्रोलनुसार प्रत्येक गाडी वेगवेगळ्या पद्धतीने ॲव्हरेज देते. ॲव्हरेज कशामधून आला आहे, एनर्जीमधून. म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक्स. 1 लिटर फ्युअलमधून काही ज्या बाईक्स असतात त्या 50 किलोमीटर जातील, काही 100 किलोमीटर जातील. आता 1 लिटर फ्युअल, एक बाईक 50 किलोमीटर जाते, दुसरी बाईक 100 किलोमीटर जाते, फ्युअल तर सेम आहे. असं का होतं आहे, कारण यांचे थर्मोडायनॅमिक्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते वेगळे आहे. यस. एवढंच नाही, कुठलंही कॅल्क्युलेशन जेव्हा केलं जातं सायन्समध्ये, कुठलंही मशीन असतं, ते मशीन काम करतं एनर्जीवर आणि त्या एनर्जीचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेवा. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपण आता इथे काय संबंध, केमिस्ट्रीमध्ये काय संबंध. केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स असतात, रिएक्टंट्स असतात, रिएक्टंट 1, रिएक्टंट 2, त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटतात. बऱ्याच वेळा ह्या रिएक्शन एक्झोथर्मिक असतात म्हणजे हीट देतात, बऱ्याच रिएक्शन एंडोथर्मिक असतात म्हणजे हीट घेतात. रिएक्शन हीट देतात, रिएक्शन हीट घेतात. हीट म्हणजे काय, इट इज नथिंग बट एनर्जी. आपण कुठला पण आपल्या घरातलं एक्झाम्पल घ्या, आपण LPG जाळतो म्हणजे काय, मम्मीचं गणित फिक्स असतं, मम्मीचं थर्मोडायनॅमिक्स क्लिअर आहे. 1 महिना आपल्याला सिलेंडर जाणार आहे, 20 दिवसात गेलं तर मम्मी म्हणते अरे 20 दिवसात कसं गेलं, किंवा पप्पा म्हणता मम्मीला अरे आत्ताच तर 20च दिवस झाले, एवढ्या लवकर कसं काय गेलं. थर्मोडायनॅमिक्स त्यांच्या डोक्यात त्याचं थर्मोडायनॅमिक्स फिक्स आहे. त्यांना माहीत नाही थर्मोडायनॅमिक्स काय, मे बी त्यांना माहीत नसेल, पण त्यांना त्यांचं स्वतःचं थर्मोडायनॅमिक्स तिथे फिक्स आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सिम्पल एक्झाम्पल घ्या, आत्ताच सॅटेलाईट चंद्रयान 2, कुठलं पण चंद्रयान असो, मंगलयान असो, कुठलं पण सॅटेलाईट असो, आपल्याला इथून वर पाठवायचं आहे म्हणजे काय, त्याचा थर्मोडायनॅमिकली स्टडी केला जातो. असं नाही आहे की इथून यान पाठवायचं, आपण सोडून देऊ, पेट्रोल भरून देऊ किंवा जे काय फ्युएल असेल ते फुल भरून देऊ आणि आपण त्याला सोडून देऊ. वर गेल्यानंतर अरे पेट्रोल तर संपलं, परत घेऊन या, किंवा एक काम करा, याला एवढं पेट्रोल लागतं, थोडं एक्स्ट्रा टाकून घ्या. असं नाही चालणार. त्याचा त्या ठिकाणी डीपमध्ये थर्मोडायनॅमिक स्टडी केला जातो आणि इथेच ठरवलं जातं, इथे जमिनीवरच ते लॉन्च करण्यापूर्वीच ठरवलं जातं की एवढं फ्युएल टाकल्यानंतर ते बरोबर इथून तिथे जाऊन त्या ठिकाणी ते सक्सेसफुली तेवढं डिस्टन्स कव्हर करेल.
या प्रत्येक गोष्टीचा थर्मोडायनॅमिक स्टडी करूनच ते ठरतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या चॅप्टरचा अभ्यास केल्यानंतर व्हॉट इज आउटकम, तुम्हाला काय करेल, तुम्हाला काय कळेल, तुम्हाला कुठल्या गोष्टींचा फायदा होईल. नंबर 1, रिएक्शन्समध्ये फायदा होईल. दिलेली रिएक्शन किती टेम्परेचरला होईल हे तुम्ही सांगू शकता, किंवा दिलेल्या टेम्परेचरला रिएक्शन होईल का नाही होणार ते तुम्ही सांगू शकता, किंवा कुठल्या रिएक्शनला किती टेम्परेचरच्या वर हीट करावं लागेल, कुठल्या रिएक्शनला किती टेम्परेचरच्या खाली हीट नाही, टेम्परेचरच्या खाली कूल करावं लागेल. बऱ्याच रिएक्शनला कूलिंग पण आवश्यक असतं. यस, आपल्या डोक्यात बसलं हिटिंग करा, अरेंडियसने शिकवलंय इन्क्रीज द टेम्परेचर just by 10 degree or 10 Kelvin you will get the rate double. थोडंसं हिट करा, 10 डिग्रीने हिट करा, रेट तुम्हाला डबल भेटून जाईल. दिस इज व्हॉट अरेनियस इक्वेशन. पण तसं नाही आहे. थर्मोडायनामिक्स अरेनियस इक्वेशनमध्ये बरेच फॉल्ट शोधून काढतो. रिॲक्शनला कधी कधी कूल करावं लागतं, रिॲक्शनला कधी कधी हीट करावं लागतं, लक्षात ठेवा. त्या टी गिव्हनला तुम्ही काढू शकता कुठलीही रिॲक्शन किती टेम्परेचरला होईल. इंडस्ट्रीमध्ये असं नसतं की रिॲक्शन करून झाली तर झाली, तसं नसतं. त्याचं पहिले कॅल्क्युलेशन्स केले जातात आणि त्या कॅल्क्युलेशनवरनं ते कॅल्क्युलेशन कसे करायचे हे तुम्हाला थर्मोडायनामिकमध्ये स्टडी करायला भेटेल. किंवा कुठली रिॲक्शन तुम्ही किती पण हीट करा किंवा किती पण कूल करा, ती रिॲक्शन होणारच नाही. मीन्स व्हॉट, इम्पॉसिबल. ते सुद्धा तुम्ही शोधू शकता. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचरचा काही रोल नाही आहे हे सुद्धा तुम्ही शोधू शकता. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय कळेल, डेल्टा एच. व्हॉट इज अ डेल्टा एच? कोणत्या रिॲक्शनमधून वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन असतात. न्यूट्रलायझेशन असते, ॲडिशन असते, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या डेली लाईफमधली सर्वात महत्त्वाची रिॲक्शन कंबशन. मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. आपल्या गाडीमध्ये फ्यूल बर्न होतं, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज बर्न होतो. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीत सुद्धा थर्मोडायनामिक्स आहे. आपण जे खातोय त्याच्यातनं ग्लुकोज आपल्या बॉडीत बर्न होतो. यस. त्याच्यानंतर आपल्या घरात LPG बर्न होतो. आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच रिॲक्शन्स होतात. ओके, तर कंबशन इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. तर त्या कंबशनमध्ये किती हीट रिलीज होईल, किती ग्रॅम केमिकल कंबस्ट केल्यानंतर किती जूल कॅलरी हीट तुम्हाला भेटेल, हे सर्व तुम्ही थर्मोडायनामिक्समधून काढू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा थर्मोडायनामिक्सचं ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. सो दिस इज व्हॉट आउटकम. थर्मोडायनामिक्सचा अभ्यास केला तर तुम्हाला काय भेटू शकतं, परत एकदा रिवाइज करून देतो. पॉईंट नंबर 1 लक्षात ठेवा, चॅप्टरचा एंड होईपर्यंत या सर्व गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे, येथील. नंबर 1, रिॲक्शन किती टेम्परेचरला होईल, दिलेल्या टेम्परेचरला रिॲक्शन होणार का होणार नाही, त्या टेम्परेचरच्या वर तुम्हाला हीट करावं लागेल का त्या टेम्परेचरच्या खाली तुम्हाला हीट करावं लागेल, किंवा अशा काही रिॲक्शन असतात ज्यांना तुम्ही किती पण हीट करा त्या होणारच नाही, किंवा किती पण कूल करा त्या होणार नाही. तुम्हाला डेल्टा एच कळेल, म्हणजे कुठल्या रिॲक्शनमधून किती जूल कॅलरी किंवा जूल जे काय असेल, वेगवेगळे युनिट्स आहे एनर्जीचे, त्या युनिट्समध्ये तुम्हाला हीट भेटेल. येस. सो नाऊ कम टू द पॉईंट. आता आपण चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टरमध्ये काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहे, जसं केमिकल कायनेटिक्समध्ये होत्या रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर, तशा या चॅप्टरमध्ये खूप सारे डेफिनेशन्स आहे. आपण छोटे छोटे कन्सेप्ट आहे त्यांचा अभ्यास पहिले करू. आपला कन्सेप्ट नंबर 1, व्हॉट इज अ सिस्टीम. व्हॉट इज अ सिस्टीम? सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. हा युनिवर्सचा तो पार्ट आहे ज्याच्यावर आपण थर्मोडायनॅमिकचा स्टडी म्हणजे काय, त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेसचा स्टडी आपण करतोय. आता तुम्ही बघितलं असेल, सध्या कोरोना चालू आहे, बरेच लोक, बरेच डॉक्टर्स किंवा बऱ्याच ठिकाणी बरेच लोक हातात एक डिव्हाइस घेऊन उभे असतात आणि त्या डिव्हाइसमध्ये ते डोक्याला लावतात, त्याच्या कपाळपाटीला ते डिव्हाइस लावता असं, आणि लगेच त्याला पुढे जातात, डिव्हाइस लावता पुढे. व्हॉट इज दिस? काय आहे? त्या व्यक्तीच्या कपाळपाटीला तुम्ही ते डिव्हाइस लावता, ते इन्फ्रारेड थर्मामीटर आहे. म्हणजे त्या पर्सनच्या बॉडीमधल्या हीटचा अभ्यास ते करतात. दिलेल्या नॉर्मल 98.5 फॅरनहाईटपेक्षा जास्त टेम्परेचर असलं तर ते इंडिकेट करतं याचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे काय,
मग आता एखादी व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे, यस दिस इज अ पर्सन. याच्या बॉडीचं तुम्ही टेम्परेचर मोजताय, त्याच्यासाठी तुम्ही इन्फ्रारेड फॅरनहाइट वापरलं, इन्फ्रारेड थर्मोमीटर वापरलं, त्याला लावलं, दुरूनच तुम्ही त्याला लावलं, ते मेजर करणार याच्या बॉडीचं टेम्परेचर. म्हणजे याच्या बॉडीचं टेम्परेचर मेजर केलं म्हणजे हीट मेजर केली. हीट मेजर केली म्हणजे आपण थर्मोडायनॅमिक स्टडी करतोय. मग याच्या बॉडीचं टेम्परेचर मोजलं म्हणजे याची पूर्ण बॉडी ही आपली सिस्टीम आहे. ह्या व्यक्तीची पर्सन ए म्हणू आपण याला. मग या पर्सन एची पूर्ण बॉडी म्हणजे आपल्यासाठी काय आहे, एक सिस्टीम आहे. मग याच्या बाजूचे सर्व, याच्या मागे 100 लोक उभे असतील लाईनीत. ही सिस्टीम नाही आहे, हे सराउंडिंग आहे. याच्या आजूबाजूचं सर्व प्रत्येक गोष्ट सराउंडिंग आहे. हा ही आपली झाली सिस्टीम, ही बायोलॉजिकल सिस्टीम आहे. आता एक आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. यस, माझ्याकडे एक ग्लास आहे. हा ग्लास, याच्यात मी थोडं पाणी टाकतो. आता या ग्लासामध्ये पाणी आहे. आता मला या ग्लासामधल्या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट काढायचा आहे, याचा फ्रीजिंग पॉईंट काढायचा आहे. मग मी काय करणार, हा ग्लास घेणार, याच्यामधल्या पाण्याचा अभ्यास करणार. मग हा ग्लास आणि याच्यातलं पाणी, ग्लास पण नाही, याच्यातलं पाणी, कारण मी पाण्याचा अभ्यास करतोय, ती झाली माझी सिस्टीम. आणि या पाण्याच्या आजूबाजूचं सर्व, एव्हरीथिंग अराउंड दिस एक्सेप्ट दिस वॉटर, हे पाणी सोडून जगातली प्रत्येक गोष्ट, मी सुद्धा, हा पेन सुद्धा, ज्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग चालू आहे तो सुद्धा, प्रत्येक हा फळ सुद्धा, हा येतो सराउंडिंग. ओके, सो व्हॉट इज अ सिस्टीम? इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर thermodynamic study. Except system everything is a surrounding. मग आता सराउंडिंगचा सिस्टीमवर इफेक्ट होतो, सिस्टीमचा पण सराउंडिंगवर इफेक्ट होतो. आता याच्यात सराउंडिंग म्हणजे काय, हा ग्लास सोडून सर्व. आता हा पोर्शन, हा ग्लास, याच्यातलं पाणी, ही आपली सिस्टीम आहे. आजूबाजूचं सर्व आपलं सराउंडिंग आहे, मी सुद्धा याचं सराउंडिंग आहे, बरोबर आहे. पण याच्यात पण 2 टर्म असतात. एक असतं इमिजिएट सराउंडिंग आणि एक असतं डिस्टंट सराउंडिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमिजिएट सराउंडिंग सांगतो. दिस इज अ ग्लास, हा आपला ग्लास आहे. या ग्लासमध्ये पाणी आहे. हा तो रूम आहे ज्या ठिकाणी मी अभ्यास करतोय. आता या रूममध्ये हीट आहे. आपल्याकडे उन्हाळा चालू आहे, हीट आहे. यस, इथे हीट वाढली. इन दिस रूम देर इज अ इन्क्रीमेंट इन द हीट. व्हॉट इज द आउटकम? ग्लासमधल्या पाण्याचं टेम्परेचर पण काय होईल, वाढेल. यस, बट ॲट द सेम टाइम इन द हिमाचल प्रदेश और समवेअर इन द स्वित्झर्लंड, दुसरीकडे हिमाचल प्रदेश सुद्धा या ग्लाससाठी सराउंडिंगच आहे. यस, स्वित्झर्लंड सुद्धा सराउंडिंग आहे. आपण हिमाचल घेऊ, तिकडे तर सध्या थंडी आहे, 5 डिग्री सेल्सिअस, मीन्स इट इज अ कोल्ड एन्व्हायरमेंट. पण मग आता तिकडे थंडी आहे म्हणून यात हा इथलं पाणी थंड होईल का? नाही होणार. म्हणजे काय, मग सराउंडिंग आहे. दिस इज ऑल्सो सराउंडिंग. दिस इज माय रूम वेअर दिस ग्लास इज केप्ट. दिस इज माय रूम वेअर दिस ग्लास इज केप्ट. इथलं टेम्परेचर वाढलं, याचं टेम्परेचर वाढलं, इथलं टेम्परेचर वाढो किंवा कमी हो, याच्या टेम्परेचरवर काही फरक पडणार नाही. मग दिस इज द इमिजिएट सराउंडिंग. ह्या सिस्टीमच्या बाजूचं हा सराउंडिंग आहे, हा सराउंडिंग आहे, ही सिस्टीम आहे. सिस्टीम, सराउंडिंग, सराउंडिंग. दिस इज द इमिजिएट सराउंडिंग. दिस इज नॉट अ इमिजिएट, दिस इज डिस्टंट सराउंडिंग. म्हणून आपल्यासाठी इमिजिएट सराउंडिंग, ज्या सराउंडिंगचा सिस्टीमवर इफेक्ट होणार आहे ते सराउंडिंग महत्त्वाचं असतं. डिस्टंट सराउंडिंग आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नसतं. लक्षात ठेवा, सिस्टीम ज्या ठिकाणी ॲप्लाय होणार आहे, सिस्टीम ज्या ठिकाणी काम करणार आहे, त्या ठिकाणचं जे सराउंडिंग असतं तेच त्या सिस्टीमसाठी महत्त्वाचं असतं. येस, दिस इज नॉट गिवन इन मोस्ट ऑफ द लिटरेचर, बट यू शुड रिमेंबर इमिजिएट सराउंडिंग. इमिजिएट सराउंडिंग, immediate surrounding is important for us. आपल्यासाठी महत्त्वाचं असतं इमिजिएट सराउंडिंग. यस, नाउ नेक्स्ट पार्ट इज युनिवर्स. व्हॉट इज अ युनिवर्स? व्हेरी इझी.
सिस्टीम प्लस सराउंडिंग. What is universe? System and surrounding means everything is under universe. This is our system. Water in this glass is a system. Now this glass is boundary. This is very important. Boundary. What is a boundary? हा जो ग्लास आहे ना, ग्लास, या ग्लासमुळे याच्यातलं पाणी आणि याच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट हे सेपरेट झाले. मग ही बाउंड्री झाली आपल्यासाठी. ही आपल्यासाठी काय झाली? बाउंड्री. हा व्यक्ती आहे पहा, आपण पहिल्या एक्झाम्पलकडे जाऊ. हा व्यक्ती, याच्या बॉडीचं टेम्परेचर आपण घेतोय. मग त्याची बॉडी, त्याच्या बॉडीमधल्या सेल्सचा आपण अभ्यास करतोय, ब्लडचा आपण अभ्यास करतोय, बाहेरून त्याचं टेम्परेचर घेतोय. पण त्याची बॉडी ही त्या पर्सनला सराउंडिंग पासून वेगळं करते, म्हणून ती झाली त्याची बाउंड्री. So remember, this is also important concept. What is a boundary? Which separate system from surrounding. मग आता मला माझ्याकडे थर्मास फ्लास्क आहे, थर्मास आहे. या थर्मासमध्ये पण पाणी आहे, याच्यात पण पाणी आहे. यस, याच्यात पण पाणी आहे. मग मला याच्या टेम्परेचरचा पण अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. मग आता याच्यातलं पाणी ही माझी सिस्टीम झाली. थर्मास ही या सिस्टीमची बाउंड्री झाली. आणि हे आजूबाजूचं काय झालं? सराउंडिंग. सो सराउंडिंग वॉटर इन दिस थर्मास प्लस इज अ सिस्टीम अँड दिस थर्मास प्लस इज अ बाउंड्री. वी सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. सो होपफुली यू गॉट द कन्सेप्ट. युनिवर्स इज सिस्टीम अँड surrounding. So including system and surrounding means everything is a universe. Now we will see the next part. We will see the types of system. आता आपण बघू सिस्टीमचे टाइप्स. यस, ही जी सिस्टीम आहे, टाइप्स कशाच्या बेसिसवर पडले? व्हॉट इज द बेसिस ऑफ दिस क्लासिफिकेशन? यस, सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये दोन गोष्टी एक्सचेंज होता. एक असते एनर्जी आणि दुसरा असतो मास, किंवा आपण त्याला म्हणू मॅटर. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये दिस इज अ रिव्हर्सिबल. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एनर्जी आणि मास आणि मॅटर, मास किंवा मॅटर या दोन गोष्टी एक्सचेंज होता आणि त्याच्या बेसिसवर आपण हे क्लासिफिकेशन केलं आहे. यस, सो इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आजचा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, नीट लक्ष द्या. जर इथे लिहू आपण एनर्जी, मॅटर और मास. जर एखाद्या सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एनर्जी पण एक्सचेंज होत असेल आणि मॅटर आणि मास पण एक्सचेंज होत असेल तर आपण त्याला म्हणू ओपन सिस्टीम. एक्झाम्पल देतो. आपल्याकडे हा ग्लास आहे, हा ग्लास ओपन आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. असं इमॅजिन करा की हे पाणी गरम आहे. या पाण्याचं टेम्परेचर सध्या खरंच गरम आहे, गरम आहे. पहा, या पाण्याचं टेम्परेचर हे 60 डिग्री सेल्सिअस आहे. ह्या ग्लासातलं पाणी गरम आहे म्हणून मी याला वर पकडतो आहे, कारण मला खाली चटका लागतो आहे. 60 to 65, 60 ॲज्युम करा. आता हा ग्लास मी असाच ठेवला, 15 मिनिटानंतर मी याला हात लावला. आता मी याला टच करू शकतो आहे. का? कारण याच्यामधली हीट सराउंडिंगसोबत एक्सचेंज झाली आणि हे टेम्परेचर 60 वरून साधारण एक 38 डिग्री सेल्सिअस झाला, म्हणजे कमी झाला. आता टेम्परेचर कमी का झाला? कारण दिस इज अ स्टील, बरोबर आहे, आणि हा पण ओपन ग्लास आहे. त्याच्यामुळे काय झालं? याच्यातली वाफ बाहेर आली, एनर्जी एक्सचेंज झाली सराउंडिंगसोबत. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. हीट फ्लोज फ्रॉम हायर एंड टू लोअर एंड. त्याच्यानुसार हीट ग्लासमधून बाहेर गेली, हीटचा एक्सचेंज झाला. बट ॲट द सेम टाईम जस्ट ऑब्झर्व दिस, ही कॅप या पाण्यात पडली किंवा पाणी पण बाहेर आलं. म्हणजे या सिस्टीममध्ये काय होतं आहे? सराउंडिंगचं मॅटर पण सिस्टीममध्ये जात आहे, सिस्टीमचं मॅटर पण सराउंडिंगमध्ये येतं आहे. म्हणजे काय? इथे मॅटरसुद्धा एक्सचेंज झाला, म्हणून मग ही झाली ओपन सिस्टीम. दिस इज अ ओपन ग्लास.
देर इज अ वॉटर. आता आपण दुसरी सिस्टीम बघू, दुसऱ्या प्रकारची सिस्टीम, क्लोज सिस्टीम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लोज सिस्टीम? क्लोज सिस्टीमचा अर्थ काय? अशी सिस्टीम जिच्यामधून एनर्जी तर एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही. अशी सिस्टीम जिच्यामध्ये एनर्जी तर एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही. सिम्पल एक्झाम्पल सांगतो. दिस इज अ ग्लास. या ग्लासमध्ये तोच ग्लास आहे जो पहिला होता. याच्यातलं पाणी परत गरम केलं आहे, मी याला वर पकडलं, याचं टेम्परेचर 60 डिग्री आहे. पाणी गरम आहे, 60 डिग्रीपर्यंत आहे. आता याच्यामध्ये या ग्लासात मी एक कवर ठेवलं, एक झाकण. आता झाकण ठेवलं आहे. आता काय होईल पहा. इट इज अ स्टील. इट इज नॉट अ थर्मास फ्लास्क, इट इज अ स्टील. थोड्या वेळाने मी जर याला टच केलं तर मी टच करू शकतो, कारण हे टेम्परेचर जे आहे ते कमी झालं 38 डिग्री सेल्सिअस. असं इमॅजिन करा. 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत याचं टेम्परेचर आलेलं आहे. टेम्परेचर कमी झालं आहे. पण ॲज दिस ग्लास इज कवर्ड विथ अ लीड. आता मी हा मार्कर, तो सराउंडिंगचा पार्ट आहे, त्याचं हे कॅप आत नाही गेला, तो खाली पडला. का? कारण याच्यावर कवर आहे. आता याच्यातल्या पाण्याची वाफ पण बाहेर नाही येऊ शकत. का? कारण याच्यावर कवर आहे. म्हणजे काय? मॅटर एक्सचेंज होणार नाही. म्हणून ही क्लोज सिस्टीम आहे. क्लोज सिस्टीम इज अ सिस्टीम इन विच मॅटर कॅनॉट बी एक्सचेंज. आता आपण पुढची सिस्टीम बघणार आहे, जिच्यात एनर्जी पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज होत नाही. आणि ती सिस्टीम असते आयसोलेटेड सिस्टीम. यस. एक चांगल्या कंपनीचं थर्मास फ्लास्क घ्या. चांगल्या कंपनीचं घ्या. आता मी एक्झाम्पल सांगतो. हे लग्नात भेटलेल्या थर्मास फ्लास्कला ॲप्लिकेबल होत नाही. गिफ्ट भेटलेलं लग्नात, त्याला ॲप्लिकेबल होत नाही. बऱ्याचदा त्याच्यात हा कन्सेप्ट चालत नाही, कारण त्याच्यावर नाव फक्त थर्मास असतं, मध्ये सर्व डुप्लिकेट पार्ट्स. सो दिस इज अ गुड थर्मास फ्लास्क. यस. याच्यामध्ये तुम्ही 60 डिग्री सेल्सिअसचं पाणी टाका. 60 डिग्री सेल्सिअसचं पाणी टाकल्यानंतर काय होईल? जस्ट पोर द वॉटर. याला पॅक करा, लीड, हे लीड लावून टाका आणि 6 तासानंतर याला ओपन करा. आफ्टर 6 hours, इफ यू विल मेजर द टेम्परेचर, यू विल गेट 60 डिग्री सेल्सिअस. मीन्स वॉट? पहिले पण 60 होतं, आता पण 60 आहे. अगेन हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता. फक्त लक्षात ठेवा, थर्मास चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. परफेक्टली आयसोलेटेड थर्मास, दॅट इज वॉट. परफेक्टली आयसोलेटेड शब्द वापरतोय. चांगल्या क्वालिटीचा म्हणजे काय? दिसायला चांगला नाही, परफेक्टली आयसोलेटेड, ज्याच्यामध्ये पूर्ण आयसोलेशन आहे. तर त्याचं टेम्परेचर कमी होऊच शकत नाही. लक्षात ठेवा, त्याचं टेम्परेचर हे सेम राहतं, ते चेंज होत नाही. 60 डिग्री सेल्सिअस 60. ॲट द सेम टाईम मॅटर बाहेरचं आत नाही जाऊ शकत आहे, कारण याला पॅक केलेलं आहे. आतली वाफ बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याला पॅक केलेलं आहे. मग अशा सिस्टीमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. तीन प्रकार सांगितले मित्रांनो मी तुम्हाला सिस्टीमचे. नंबर 1, ओपन सिस्टीम इन विच एनर्जी अँड मॅटर बोथ कॅन बी एक्सचेंज. ग्लास विथ वॉटर, नॉट ओनली ग्लास, तुम्ही कुठलं पण कंटेनर घेऊ शकता जे ओपन आहे. ह्युमन बॉडी इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. आय वुड लाईक टू टेल यू, ह्युमन बॉडी, इम्पॉर्टंट एक्झाम्पल, ह्युमन बॉडी. बिकॉज सी, आय कॅन ईट वॉटर. मीन्स वॉट? माय बॉडी इज अ सिस्टीम. वॉट आउटसाइड वॉटर इज वॉट? सराउंडिंग आहे. ते पाणी माझ्या बॉडीमध्ये जाऊ शकतं. आय कॅन ड्रिंक वॉटर. माझ्या बॉडीमध्ये ते जाऊ शकतं. एवढंच नाही, आता मला घाम आला आहे. यस, घाम आला आहे, तुम्ही बघू शकता. घाम आला आहे म्हणजे काय? माझ्या बॉडीतलं वॉटर बाहेर येतं आहे. यस, म्हणजे ह्युमन बॉडीमधून बऱ्याच गोष्टी बाहेर जातात. बरोबर आहे? घाम जातो, अजून बऱ्याच गोष्टी. त्या सर्व गोष्टी बॉडीच्या बाहेर जातात. तुमच्या बॉडीमध्ये बऱ्याच गोष्टी आत येतात. म्हणजे काय? सराउंडिंगमधनं बऱ्याच गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये जात आहे. तुमच्या बॉडीमधून बऱ्याच गोष्टी सराउंडिंगमध्ये जात आहे. म्हणजे काय? एनर्जी पण जाते, मॅटर पण जात आहे. एनर्जी का म्हटलं मी? सिंपल एक्झाम्पल आहे. जर आता उन्हाळा चालू आहे, तुम्हाला गरम वाटत असेल. गरम का वाटतंय? कारण बाहेरची एनर्जी आत जाते. तेच तुम्ही हिवाळ्यात घेतलं, तुम्हाला थंडी वाटते का? तुमच्या बॉडीतली एनर्जी बाहेर जाते. लक्षात ठेवा, म्हणजे एनर्जी पण एक्सचेंज होते. ह्युमन बॉडी इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. नॉट ओनली ह्युमन, एनी एनिमल बॉडी. लक्षात ठेवा, एनी एनिमल बॉडी इज एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम बिकॉज द बॉडी एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. सेकंड थिंग, क्लोज सिस्टीम. सिंपल एक्झाम्पल आहे. एनिथिंग विच कॅन एक्सचेंज एनर्जी बट नॉट मॅटर इज नोन ॲज क्लोज सिस्टीम. तिसरं एक्झाम्पल, आयसोलेटेड सिस्टीम.
ज्याच्यामध्ये एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, मॅटर पण एक्सचेंज होत नाही. क्लासिक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, आयडियल एक्झाम्पल आहे परफेक्टली आयसोलेटेड थर्मास फ्लास्क, ज्याच्यामध्ये एनर्जी पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज होत नाही. सो हिअर नाव वी विल स्टॉप. मित्रांनो, मी पुन्हा उद्या घेऊन येईल थर्मोडायनॅमिक्सचा नेक्स्ट पार्ट. तोपर्यंत नमस्कार.